आज आपण पाहणार आहोत 11ने गुणण्याची ट्रिक्स. एखाद्या संख्येला 11ने कसं गुणायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर पहा, पहिल्या गणित पहायच्या 35 गुणेला 11. आता 35 गुणेला 11 हे आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर कसं करायचं पहा, ट्रिक्स आपण गुणाकार करूया. तर हा जो 3 आणि 5 आहे हे आपण या पद्धतीने लिहून घेऊ आणि या 3 आणि 5 ची काय करू, या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे 3 आणि 5 म्हणजे 8 झाला आपला गुणाकार. समजलं? दुसरं गणित पाहू आपण. हे पहा, 44 गुणेला 11 बरोबर. पहिले काय करायचे, हे दोन्ही संख्या लिहून टाकायची. लिहिले आपण 4 आता या दोघांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे 4 आणि 4 8. पहा, आपला हा गुणाकार झाला गुणाकार. आता पुढचं गणित पाहू आपण. 97 गुणेला 11. आता आपण काय म्हटलं होतं की या ही दोन्ही संख्या पहिला आपण लिहून घेऊ. लिहिलं आणि या दोघांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे 9 आणि 7 16. आता पहा, 16 आल्यानंतर इथं आपल्याला 16 लिहायची नाही आहे. तर 16शी आपल्याला काय करायचं, इथं हा जो 6 आहे तो इथे लिहायचा आहे आणि जो उरलेला 1 आहे तो यामध्ये, या 9 मध्ये आपल्याला काय करायचा, तो 1 ऍड करायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, 9 आणि 1 10 आणि हे 67, 1067. समजलं? अजून एक गणित पाहू आपण. हे पहा, 85 गुणेला 11. आपण काय म्हटलं, पहिले हे दोन संख्या लिहून घेऊ आपण. 8 आणि 5 लिहिलं. आता या दोघांची करूया आपण बेरीज. 8 आणि 5 13. मग 13 आपल्या कुठून लिहायचे आहे काय, नाही. 13 शी 3 हातचा 1 आपल्या या 8 मध्ये काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. म्हणजे 8 आणि 1 935. समजलं? आता पहा, अजून एक गणित पाहू आपण. 337 गुणेला 11. आता इथं 3 अंकी संख्या आहे. तर काय करायचं, जे आपण सांगितलं तसंच करायचं. पहिले ह्या दोन शेवटच्या संख्या आपण लिहून घेऊ. 3 आणि 7 लिहिला. आता याची आणि याची आपल्याला बेरीज करायची आहे आणि याची आणि याची बेरीज करायची आहे. पहिले आपण एककडे संख्येची करूया बेरीज. 7 आणि 3 10. मग 10 शी 0 हातचा आपला 1 आला. आता या दोघांची करूया. 3 आणि 3 6 आणि तो 1 याच्यात मिळूया म्हणजे 7. पहा, झाला आपला गुणाकार. अशा सोप्या पद्धतीनं आपण ट्रिक्स वापरून 11 गुणाकार करू शकतो.